जयति जिनपतिर्नादि सुरमात्मा मनज्ञानि यस्य भास्वा मृदैकैलो राजते स्मोग्रमूर्ति चक्रं कर्णेन्द्रनामतिबहुदतो दूरमोदास्यवाद सूर्यस्रध्यानवन्ने देवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्ग प्रज्वलितजोलयाद्यपवनसे कर्मेन्दनको भस्मकरे जिनकी ज्ञानग्निसेन भ्रमे प्रेणे स्फुल्लिङ्ग हरे धर्मो रक्षति रक्षितः. धर्म रक्षा करतो, धर्मच रक्षा करतो. आपण पूजनामध्ये पाहिलं पण आहे, धर्म भावना म्हणताना म्हणतो आपण शिररक्षक धर्म हमारा हो, धर्म हमारा चिरसाथी, जग में न हमारा कोई, हम भी न रहे उनके साथी. काय म्हटलं राहुल, सांगा अर्थ सांगा. सांग पूर्ण अर्थ सांगा. हिंदी मी म्हटलं, तू म्हटलं, अर्थ कळला नाही मला. बघ काय ना सांगतो का, कुठून सुरुवात झाली. भावना व्यक्त केली ना, 12 भावना आहे. चिंतन हे करायला पाहिजे, आपल्याला सतत चिंतन करायला पाहिजे. जर कोणी माझा रक्षक असेल तर तो एकमात्र धर्माचा आहे. जर माझी कोणी रक्षा करू शकत असेल तर तो धर्माचा आहे. हे माझं श्रद्धान दृढ झालं पाहिजे. मग परिस्थिती अनुकूल असो नाहीतर प्रतिकूल असो, सर्व परिस्थितींमध्ये एकमात्र धर्मच मला माझा रक्षक भासित झाला पाहिजे. जेव्हा जेव्हा प्रतिकूलता येईल त्यावेळेस मला स्मरण धर्माचंच झालं पाहिजे. आता माझी रक्षा कोण करेल, तर एकमात्र धर्मच माझी रक्षा करू शकतो.
आणि म्हणून मग तिथं म्हणतायत कवी तेव्हा चिररक्षक धर्म हमारा. चिरचा अर्थ काय होतो रे राहुल? थांबा. चिररक्षक धर्म हमारा. चिर म्हणजे काय म्हणला? काय म्हटलं? अभेद. चिर म्हणजे अभेद का? चेतन काय रे? चिररक्षक धर्म. हां छान. चिर म्हणजे कायम असं म्हणतात. प्रकरणानुसार तुझा अर्थ बरोबर असेल कदाचित, कारण शब्दाचे अनेक अर्थ असतील. तर इथं मात्र प्रकरणामध्ये चिर शब्दाचा अर्थ वस्त्र पण होतो. पण आता इथं तो अर्थ नाही, अभिप्राय. म्हणून शब्द आपले अर्थ सांगत नसतात. शब्दामध्ये असलेला जो अभिप्राय आहे तो मला ग्रहण करायचा आहे, माझ्या उन्नतीसाठी, माझ्या कल्याणासाठी, माझ्या आत्म्याच्या हितासाठी आपल्याला त्या शब्दाचे भाव ग्रहण करायचे आहेत प्रकरणानुसार, मागचा पुढचा संदर्भ बघून आणि आपलं प्रयोजन ज्ञानात ठेवून शब्दाचा भाव पकडत जायचा आहे. म्हणून आचार्यांनी सांगितलं की सगळे जितके म्हणून ग्रंथ लिहिले त्यामध्ये प्रत्येकाचा 5 प्रकारे अर्थ करा. शब्दार्थ, नयार्थ, मतार्थ, आगमार्थ, भावार्थ, रूपार्थ. असं एकाच गाथेचा आहे ना, त्या गाथेच्या टीकेचा 5 प्रकारे अर्थ करायला सांगताय. म्हणजे 5 अर्थ त्याच्याला आहेत म्हणून 5 अर्थ करायला सांगितले. म्हणून मग काय म्हटले इथं? चिररक्षक धर्म हमारा हो. अशी भावना बाहेली गेलेली आहे. 12 भावना आहेत ना, त्या पूजनामध्ये आपण म्हणतो. कायम धर्माने माझी रक्षा करावी. कोणी कोणी करावी रक्षा आपली? अशी आपली भावना पाहिजे हे सांगतात. कायम, सदैव, नित्य कोणी आपली रक्षा करावी? धर्माने आपली रक्षा करावी. हे बरोबर आहे. पण हे या संबंधी आपली मान्यता दृढ नाही किंवा आपलं श्रद्धा नाही तसं की धर्मच रक्षक आहे म्हणून. आणि म्हणून मग आमच्याद्वारे धर्माचं रक्षण केलं जात नाही. रक्षण कोणाचं केलं जातं? जो आमची रक्षा करतो त्याचं रक्षण करताना जीव दिसतात. स्थूल रूपाने म्हणलं. धन तुमचं रक्षण करतं का नाही? अशी एक व्यवहाराने आपली मान्यता आहे का नाही? धन माझा रक्षक आहे आणि म्हणून मग आम्ही धनाची रक्षा करण्यामध्ये जोडलेलो असतो का नसतो? कशाची रक्षा करतो? धनाची रक्षा का करतो आपण? ज्यांची आपण रक्षा करतोय त्याच्या पाठीमागचं कारण काय? त्यांची रक्षा करण्यापाठीमागचं प्रयोजन माझं रक्षण आहे, माझी सुरक्षा मला अपेक्षित आहे, इष्ट आहे. मग असं असताना तिथं आपण तन मन धनाने त्या विषयाची रक्षा करतो. जसं शरीर आहे, धन नंतर शरीर आहे. मग शरीराची आम्ही का रक्षा करतो? कधी विचार केला का? कारण शरीर माझा रक्षक आहे ना. जीवाला सुरक्षित कोण ठेवणार आहे? या शरीरामध्ये जीव राहत असताना
कोण या शरीराची रक्षा करतंय? शरीर जीवाची, कोण जीवाची रक्षा जीवाची. अज्ञानाने जीव शरीर एक मानणारा जीव, त्याला काय भासित होतंय? शरीर आहे तर मी आहे. शरीराच्या द्वारे आपली रक्षा याला भासित होते, आपली सुरक्षा भासित होते. सिर सलामत तो पगडी 50 म्हटल्यासारखं शरीर आहे म्हटल्यानंतर मला काय काळजी करायचं कारण नाही असं वाटतं. म्हणून शरीराच्या स्वस्थतेची चिंता सगळ्याला दिसून येते. शरीर थोडंसं बिघडलं तर आपण लगेच त्याची व्यवस्था करतो. शरीरात त्रास झाला तर डॉक्टरकडे लगेच जाणं. का शरीराचं रक्षण करतोय? शरीराचं रक्षण करण्यापाठीमागचा उद्देश, हेतू काय? काय? शरीर माझी रक्षा करतंय, शरीर माझी रक्षा करतंय असं मला भासित होत नाही. धन माझी रक्षा करतंय, शरीर माझी रक्षा करतंय आणि माझी त्याच्यावर किती श्रद्धा आहे, किती श्रद्धा आहे. असा एक क्षण नाही जात की तिथं मला त्याचा विसर पडेल. ज्याचा विसर पडत नाही त्याची मग आपण रक्षा करतो आहोत असा त्याचा अर्थ झाला. मग जसं आपण संसार शरीर भोगांचं रक्षण करत असतो कारण मला त्यांच्याद्वारे माझी रक्षा सुरक्षा वाटत असते. मग तिथं आपण परिणाम पण पाहत नाही. त्या काळामध्ये माझे कशारूप परिणाम आहेत का, पापरूप परिणाम आहेत का, त्यामुळं इतर जीवांना दुःख होतंय का, त्रास होतोय का, हे सगळं एका बाजूला आहे. एकच विकल्प कोणता? येन केन प्रकारेन संसार शरीर भोग सुरक्षित राहिले पाहिजे. दिवस रात्र नव्हे अनंत काळ गेला माझा या संसार शरीर भोगाला सुरक्षित ठेवण्याच्या विचारांमध्येच आपला संसार चाललेला आहे. आणि म्हणून आपण एक दिवस पाहिलं की चिंतेचं कारण कोण आहे? चिंता कोणाला असतात? पर वस्तूंना जो आपल्या ज्ञानाचा ज्ञेय बनवून राहतो त्यालाच त्या ठिकाणी चिंता असतात. चिंतेचं कारण तेच आहे असं सांगितलं. स्ववस्तूला सोडून परवस्तूला महत्व देणं तेच आमच्या चिंतेचं, दुःखाचं, आकुलतेचं, अशांतीचं कारण आहे. अजून संसार शरीर भोग पर पदार्थ आहेत. त्याची चिंता, कशाची चिंता? त्याची. काय म्हणून? ते राहिले पाहिजे. आणि मग त्यासाठी काय पण, त्याच्यासाठी काय पण लक्षात येत नाही आपल्या. आपण काय करतोय, कोणासाठी? जे अनित्य आहे तसंच आपल्याला सांगितलंय. संसार शरीर भोग नित्य आहे का? संसाराचा स्वभाव, शरीराचा स्वभाव, भोगांचा स्वभाव सांगायचा आचार्यांचा तर प्रयत्न होता आहे. हे सगळं अनित्य आहे, हे शाश्वत नाही, ध्रुव नाही, अशरण आहे, दुःखरूप आहे, दुःखाचं कारण आहे. ते सगळं आश्रय करण्यायोग्य नाही. त्याद्वारे माझी रक्षा होणार नाही. कोणाची रक्षा? संसार शरीर भोगांच्या द्वारे आजपर्यंत झालेली आहे. साधे जरी विचार आपण गेले तरी आपली श्रद्धा बदलायला काही हरकत नाही. पण कसला विचारच करायचा नाही. जसं वाटतंय तसं आपलं प्रवृत्ती करत राहायची. जसं वाटतंय तसंच.
जे सांगितलं जातंय ज्ञानींच्या द्वारे, तसं तसं चिंतन काय. रक्षा कोणाची करायची राहून, कोणाची करायची, आपली का कुबेर हाईटची? कुबेर हाईटची रक्षाबंधन केलं का नाही तुम्ही का? म्हणजे कुबेर हाईटची रक्षा व्हावी म्हणून तिथं विधान करताय का कोणाची? कोणाची कोणाची रक्षा करण्यासाठी आम्ही विधान केलं? म्हणजे आपल्या मनामध्ये आपलं काय होणार याची भीती नाही आहे. ती जी वास्तू आम्ही बांधली त्याचं काय होणार याची भीती आहे. प्रत्येकाला त्याची भीती, बरोबर आहे का? सही. ज्या जड वस्तूंबद्दल माझ्या परिणामामध्ये मोह आहे आणि त्यांचा वियोग होऊ नये आणि ते चांगलं अनुकूल मला व्हावं राहावं ही भावना असल्या कारणाने आम्ही भीतीने कुणाला राखी बांधली, कुणाला बांधायला पाहिजे होती, धर्माला बांधली का तिथं त्या वास्तूला बांधली आम्ही राखी. पूर्वी आमच्या घरी यायचे, आपल्या दुकानात यायचे पंडितची आणि पिटीला पण राखी बांधून जायची. तुमच्याकडे पण तुम्ही बांधली का काल? तुम्ही बांधली का काल? परत पंडित नाही आले? तुम्ही तर बांधा राहा, अवघड होईल परत. पेटीची रक्षा नाही तर मग पोटाची रक्षा कशी होणार? आपलं काय, आपलं प्रत्येक जण म्हणून म्हटलं स्वार्थी आहे, आपलं बघायचं. नाहीतर मग आम्ही आलो असतो ना, आपल्यासाठी कुठं जायला पाहिजे होतं. आणि मागं पुढं केलं तर चालतं का नाही? तसं तुम्ही परवा आलता पूजेला, काल झालं ह्यांचं प्रफुल्लचं, ते पण आले, त्यांनी पण उशिरा पूजा करत बसले, तुम्ही पण आलता आणि काय कसली पूजा करत, उपवास असेल तुमचा काहीतरी, बरोबर आहे. आणि मग त्याच्या निमित्तात जी काय पूजन असेल ते करून टाकायची होती. मग जितूबाईची काय कुठली चालली काय माहिती नाही, त्याचा आपला काय संबंध नाही. आपलं काय आहे व्रत आणि आपलं काय करायचं हे काम पूर्ण करायचं. आपल्याला त्याच्यामध्ये जे सांगितलंय, जी पूजा चालली शांत चित्ताने, त्यामध्ये जो विषय आहे शेवटी एकाच ठिकाणी यायचं होतं, पण ते नाही. आणि माझं पूजन प्रफुल्ल, तसं मी ते परवा ते त्यांची पण बडबड चालत होती पूजनाच्या वेळेस. तेव्हा जे पूजन चाललंय सामूहिक पूजन आहे, मग करायची सगळे मिळून. आणि तुम्हाला जी तुमची स्पेशल करायची अजून करा ना, उपवासच होता, दिवसभर धर्म ध्यानात घालवू शकलो असतो, पण हे पण पूजेचा लाभ, तुम्ही पण वेगळी पूजा केली असती, तेवढंच जेवणाकडं पोटाकडं लक्ष गेलं नसतं, भुकेकडं. तसं नाही, फिक्स आहे ना टायमिंग, ह्याच टायमामध्ये हे पूजन पूर्ण करायचं म्हणजे माझं काम संपलं. म्हणून म्हटलं धर्म आपण एक काम म्हणून करतो आहोत, त्याच्यामध्ये आपलेपण आहे, मी आहे, माझा आहे. त्याच्यासाठी असं काय वेळ काळ फिक्स नाही आहे. जसं तुमच्या संसारासाठी वेळ काळ फिक्स आहे का? अहर्निशी सेवामही संसारासाठी आणि आमच्या संसारासाठी, ज्यांना मी माझं मांडलंय, जिथं मी जन्मलोय, जे संयोग मला मिळालेले आहेत, त्याच्यासाठी मला कधी पण वेळ आहे, कधी पण वेळ आहे. पण धर्मासाठी विचारल्यानंतर, जसं माताजींकडे कोण कोण जाणार आहे विचारल्यावर, कोणाला कोणाला वेळ आहे विचार. परवा एका जीवाला विचारलं, म्हटलं माताजी जायचं की? मग आता का जात नाही? जाते 4-5 दिवसानंतर. म्हटलं आता काय अडचण आहे? काय नाही, बाळी यायची, म्हणजे कोणतरी बारकं बाळ येणार असेल, काय असेल काय नाही, म्हणून मला यायचं नाही, जायचं आता नाही जाऊ. म्हणजे कुणालाही का अडचण नाही आहे तसं बघायला गेलं तर, पण जायची किती लोकांची तयारी? मनीषा बोलली, माझ्यावर का आणलंय? अशक्य आहे का जाणं? आता बाईकडे जायचं म्हटलं तर शक्य होतं ना? बाई आहेत की नाही? बाई तिथं तुमची काय अडचण असली, कुठं गावाला जाणार असले, बंधुराज येते तर थोडे दिवस, तर जाता का नाही?
नाही का बंद केलं जाईल काय म्हणते जाता येत ना तुला आता काय झालं आता बरं इष्टाचा वियोग गेल्यावर तर जातील का नाही त्यावेळेस वेळ मिळतो का नाही जाता येत नाही हे काही कारण आहे उगाच आता ठीक आहे मला ज्यावेळेस कसं म्हणायचं जावं लागतंच महिन्यातनं एकदा जायचंच असतं त्यांचा कार्यक्रम आहे आणि आम्हाला जायचं आहे आणि जायचं जावं लागतंय म्हटलं हे काय प्रकार आहे भयंकर त्याच्यात म्हणजे कुठं फिरायला जायचं म्हटलं तर ते माझं कर्तव्य आहे करण्यायोग्य आहे ते नाही केलं तर मग चालतंय कसं शास्त्राला नाही गेलं तर चालतंय माताजींकडं नाही गेलं तर चालतंय म्हणजे जो धर्म आहे ज्यामुळं माझं हित होणार आहे म्हणून म्हणतात मी आणि शरीर जे माझी पर्याय मी आहे ह्याच्यामधले अंतर जर आपण स्पष्ट आपल्या हृदयामध्ये श्रद्धेमध्ये उतरवणार नाही ना तर ते कितीही तुम्ही इथं ऐकलं तरी फरक काय पडणार नाही तुमच्या आतमध्ये ते तडा गेला पाहिजे ना त्या खोट्या श्रद्धेला तडा कळतो का आणि एकदा तडा गेल्यानंतर ती वस्तू एकत्र राहतो तडा जातो म्हणजे काय होतं काय होतं तडा जातो म्हणजे कशाला जातो तडा कशाला जातो काचेला बरं काचेला तडा जातो भाऊ भावात तडा जातो जावत तडा जातो चार ठिकाणी तडा जातो काच विश्वासाला तडा जातो विश्वास बरोबर विश्वासाला आमच्या खोट्या विश्वासाला कधी तडा जातच नाही अंतर तिथं बाबा हे वेगळं असं त्याच्यामध्ये जी भेदज्ञानाची चर्चा करतात भेदज्ञानाने सिद्ध होतो त्या भेदज्ञानाची चर्चाच नाही त्यामुळं मग संसार शरीर भोग माझं कर्तव्य मला भासित होतंय धर्म हेच माझं कर्तव्य आहे असं तुम्ही कॅलेंडरमधनं सांगा नाहीतर आत्मनुशासन मधल्या श्लोकमधनं सांगा नाहीतर अजून कुठूनही सांगा धर्म एव तव कर्तव्य तव कार्य धर्मच एक तुझं काम आहे असं सांगितलं जातं आणि कारण पण सांगितलं जातं की तो माझा रक्षक आहे म्हणून कोण रक्षक आणि आपण अनेक वेळेस उदाहरणावरून पाहिलेलं आहे की ज्यांना मी रक्षक मानलेलं असतं ते रक्षक आहेत का तुम्ही पैसे भरपूर घेऊन चाललेला आहे गावात राव मग कोण कोणाचं रक्षण करते तुम्ही धनाची रक्षा करताय का धन तुमचं रक्षण करते सांग मध्ये डाकू आले जे धन तुम्ही रक्षक मानत होता त्या धनामुळं काय झालं त्या डाकूने तुला मारलं चोरांनी तुला मारलं मग रक्षक काय रक्षक कोण त्या ज्या धनाला रक्षक मानलं होतं ते रक्षक का भक्षक झाले मग मान्य आहे का म्हणलं बोल बच्चन आणि पॅरेट्स दोन गोष्टी बोल बच्चनचा अर्थ करायचं काय नाही नुसतं बोलायचं तसं झालं ना त्याला म्हणायचं बोल बच्चन व्यवहारामध्ये का नाही आणि तर शास्त्रात त्याला पोपट म्हटलं जातं हे धनाला मी रक्षक मानतो का भक्षक मानतो माझी मान्यता काय धनासंबंध ज्या ज्या वस्तूच्या द्वारे मी माझी सुरक्षा मानतोय ते वास्तविक पाहता मला मारणारे आहेत का नाही काका मला वाचवासारखे काका माहिती की आपल्याला पेशव्यांची कहाणी आणि काका वाचवणारा का मारणारा कोणाला शरण गेला तो छोटा पेशवी कोण होता का नाही कोणाला शरण गेला मला वेळ नाही मला नाही जमणार अरे चूक कशाला करता मला हे म्हणायचं आणि माझ्या समोर परत चूक केल्यानंतर हो मला जमतं एवढंच म्हणा मी तुला पाठवायला लागलोय का तू जायला लागली मला हेच प्रश्न मी 100 वेळा सांगतो तुम्ही फक्त बरं म्हणा मला म्हणजे मला पुढचा विषय जास्त लांबवत नाही आहे का नाही नाहीतर मग उगाच विषय ती दुसरीकडे जातो मी जाणार असं म्हणायचं जाणार मी नका जायना मी सगळ्यालाच बघितलंय तसं आहे ना खोटं बोलायचं नाही खरंच करून दाखवायचं मग कसं खोटं बोलायचं बरं त्याला सर्वज्ञ झाली म्हणून म्हटलं बोलू नको म्हटलं तर बोलते अजून म्हटले मला माहिती आहे नाही जाणं होणार मला आता हिला कसं काय कळलं जाणं होणार नाही म्हणजे तुझ्याकडे अवधी ज्ञान आहे का मनपरे ज्ञान आहे का केवळ ज्ञान आहे का काय विशेष शास्त्र ज्ञान आहे की जेणेकरून तुला कळलं की मला जाणं होणार आणि बाहेरच्या सर्कमस्टन्सेसला बघून की ज्याची व्याप्ती बसत नसती केवळ आपण आपल्या स्वार्थाच्या द्वारे बघत असतो प्रत्येक वेळेस
आणि मला इच्छा असली तर मी कुठेही जाईन, आणि मला इच्छा नसली तर काय सगळं म्हटलं ना, काय काम नसलं तरी म्हणणार आहे ना, दादाला बरं नाही, मला काय अमेरिकेला येता येणार नाही, असं बाकी काय नाही. म्हणजे दादासाठी म्हणजे ज्यावेळेस जायची इच्छा नाही त्या जग म्हणू दे, आहे ना, देव येऊन म्हणू दे मला की जा, आणि मला जायचंय ज्यावेळेस मला ते काम करायचंय त्यावेळेस मात्र किती, जसं माहेरला जायचंय म्हटल्यानंतर किती अडचण असते तर मोकळी असते का नसते, मिळते का नाही, सवड मिळते का नाही, तर नाही मिळत साची, जायचंय. मग आता भले जाऊ गावाला गेली असेल, सासूबाई आजारी असतील, काही असलं तरी कुठंतरी ऍडजस्टमेंट करतो का नाही मी तुझा, आपण ऍडजस्टमेंट तिथं आपल्या म्हटलं ना, आपल्याला काय पाहिजे त्यानुसार आपण सगळं ऍडजस्ट करत जातो. मग धर्मासाठी मात्र कुठंच ऍडजस्टमेंट करायला तयार नाही. म्हणून म्हटलं ना, भावना करायला काय अडचण आहे, मला जमणार आहे म्हटलं तर जमल का नाही जमत, म्हटली बाबा म्हणजे एवढं बोलावं लागतं मला एकाला तयार करायचं. परिणाम किती घट्ट आहेत, रोज शास्त्र ऐकतं, पण आपलं काय नाही, संसार आपला नाही, संसार काय आत्ता सांगतोय हा संसार रक्षक नाही भक्षक आहे, आणि तरी आपल्याला वाटतं की नाही तेच माझं कर्तव्य आहे म्हणून. चुकतंय का नाही, आता कळलं तिला हात चुकलं म्हणून. म्हणजे थोडस इतके आपले परिणाम म्हटलं ना, म्हणजे विषयांकडे आपला म्हणजे विषयांची म्हणजे म्हटलं सराउंडिंग जास्त आहे, म्हणजे संगती त्याच्याशी आहे, आणि त्यामुळं आश्चर्य नाही की आमचे परिणाम पुन्हा खराब होतील, असं होणार आहे. म्हणून तर हा अभ्यास पुन्हा करायचा की जेणेकरून आपले परिणाम परत स्थिर होतील, परत बाहेर जाणार. म्हणून आचार्य का सांगते विषय कषाय यांचा त्याग करा, संयम धर्माला का महत्व दिलं, कारण ते विषय कषायामध्ये प्रवृत्ती होत असताना माझा आणि उपयोग माझ्याकडे धर्मासाठी नाही लागत. म्हणून बुद्धिपूर्वक त्याग करा असं म्हटलं जातंय की जेणेकरून आपोआपच आपल्याला वेळ मिळू शकेल, आपलं काम करू, जे करायचं आपण, जे आपल्याला सगळ्याला, कोणाला इथं येणाऱ्याला श्रद्धा नाही, श्रद्धा नसणारा एक मनुष्य नाही, सगळ्याला श्रद्धा आहे म्हणून इथं येऊन बसलाय मन लावून, श्रद्धा नाही असं नाही. परंतु पुढं काय होतं, म्हणजे ती धार म्हणजे ती धारा राहत नाही असं म्हणा. आणि म्हणून पुन्हा आलं, पुन्हा ऐकलं, परत जाणार आहे, परत येणार आहे. मग कुठंतरी थोडा संस्कार होता है ना, माझं समाधी मरण साधलं जाईल, भविष्य चांगलं होईल, आणि भविष्य काळामध्ये अर्यंत सिद्ध पदाची प्राप्ती होणार मला. पण संयम आज आपल्याला दृढतेनं म्हणायला राहतो बा, काय अजून लग्न होत नाही तोपर्यंत ब्रह्मचर्य म्हणायला काय अडचण आहे, आणि आम्हा तसे व्रत देतच होत्या, लग्न होईल तोपर्यंत ब्रह्मचर्य आहे का, नियम घ्यायचंय का, म्हणजे ब्रह्मचर्य पाळायचं नाही, कुशील सेवन करायचे असं त्यांचं म्हणणं आहे. चालतंय का बायांना, आई वडिलांना, मग नियम घेत नाही ती, आहे ना. जर मी म्हटलं काय रे आणि लग्न व्हायचंय ना अजून, घ्यायचं का ब्रह्मचर्य, मागं एकदा झालेलं आहे याच्याबरोबर माझं, आहे ना, तंटा, नियम म्हटलं की नको वाटतं. म्हणजे तुम्हाला कुशील सेवनाचं पाप चालतंय का, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे एखादी मुलगी भेटली आणि मग परत मग कसं करू आम्ही, अरे नियम असल्यानंतर काय करणार, माझं ब्रह्मचर्य व्रत. आज ती कीर्ती आपली, कोणती कीर्ती आझाद नाही, आझाद आपले होते का नाही ते स्वातंत्र्य सैनिकला, चंद्रशेखर आझाद, आहे ना, पक्का ब्रह्मचारी. आता इथं अजय नव्हता, एका घरामध्ये असंच लपत छपत राहत असताना एका घरामध्ये तिथल्या घरातली ती स्त्री ती त्याच्यावर मोहित झाली, तरी वर्ण उडी मारून पळून गेला ते, माहिती चंद्रशेखर आझाद. आणि परवा तुम्हाला तिथं ह्याला सांगितलं नव्हतं, वंदे मातरम मधली गोष्ट, गांधीजी सगळ्याला म्हटलं ना, गांधीजींची सभा आली, लोक आले, तर ज्यांचं लग्न ते काय म्हणायचे, ब्रह्मचर्य व्रत कोण घेते, चल, देश स्वातंत्र्यासाठी ब्रह्मचर्यांची गरज आहे, तसं धर्माचं रक्षण करण्यासाठी ब्रह्मचर्यांची गरज नाही का, तर
असं वाटतंय ब्रह्मचर्य म्हणजे, अरे ब्रह्मचर्य नाही तर किती त्रास आहे ते सगळं सांगितलं. वाचू का तुम्हाला 2-4 श्लोक वाचून दाखवतो ब्रह्मचर्य महाव्रत म्हणजे किती त्रास असतो है ना. बघा काय दिलं 609 श्लोकामध्ये, कालकूटात अहम मन्ये स्मरत संज्ञम महाविषम स्यात् पूर्वम सप्रतिकारम निप्रतिकारम उत्तरम. है ना. कामदेव नामक महाविष कालकूट विष की अपेक्षा अतिशय भयानक है ऐसा मैं मानता हूं. कारण यह कि कालकूट विष का तो प्रतिकार है किंतु उस कामदेव नामक महाविष का कोई प्रतिकार नहीं है. अर्थ कळतं काय? अर्थ कळला का नाही तुम्हाला? काय म्हणले? है ना. विष म्हणजे सगळ्यात काय त्याला म्हणजे कोणतं सायनाइड असतं ना, काय म्हणते त्याला? सायनाइडच ना सगळ्यात जास्त. म्हणजे नुसतं असं थोडंसं ते झालं गेलं की मरते ना माणूस. सायनाइड त्याला कालकूट विष म्हणायचं. कदाचित त्याच्यावर औषध आहे असं म्हणते तिथं. त्याच्यावर ते कालकूट विष की अपेक्षा म्हणतात ना, काय नाही. क्योंकि कालकूट विष का तो प्रतिकार है, म्हणजे उपाय आहे त्याच्यावर ते विष उतरवण्याचा. पण कामदेव नामक महाविष का कोई प्रतिकार नहीं है. ऐका आता 2-4 श्लोकच वाचून दाखवतो तुम्हाला. यह प्राणी समूह कामदेव रूप अग्नि से संतप्त होकर स्त्री के शरीर रूप अताह कीचड़ का आश्रय लेता हुआ उसके भीतर डूब जाता है ऐसा मैं समझता हूं. आता तुम्हाला हे अर्थ कळते बरं का. 2-4 श्लोक वाचून दाखवतो फक्त, तुम्ही बघा कसं वाटतंय. आणि मग वाटलं तर उठा आणि म्हणा मला आज ब्रह्मचर्य व्रत द्या म्हणून, आणि लग्न होईल तोपर्यंत. होय म्हणतो आता, नाही कोण म्हणणारच नाही, कारण मी देणार नाही, त्यांना माहिती आहे म्हणून. असं चालतंय. पुढे काय म्हणतात बघा. यह प्राणी कामदेव रूप सिंह का ग्रास बनकर जिस घृणित व अतिशय क्रूरतापूर्ण कृत्य को करता है वह पाप से परिपूर्ण होने के कारण योगी जनों के द्वारा निंदित है. कोण? विषय भोगामध्ये रमलेला. ते रक्षण नाही आमचं. म्हणजे अब्रह्म रूप राहणं म्हणजे तुम्ही नियम नाही घेतला तर ते सांगितलं ना पापाचा आश्रव चालूच आहे. ब्रह्मचर्य अनुव्रत असतं श्रावकाला हे सांगितलं. मग त्या अनुव्रताला धारण केलं तर किती पापापासून मी वाचू शकतो. आणि मग आता पोरगा, मी म्हणून म्हणत होतो, पोरगा जर म्हटलं, मी म्हटलं आजपासून तू मांस त्यागाचा नियम घेतो का नाही, आणि आता ब्रह्मचर्याचा नियम घे म्हटलं तर, पोराने जर मांस त्यागाचा नियम नाही घेतला, तुम्ही काय म्हणसाल पाहुणे? तुला साधा नियम घेत नाही मांस त्यागाचा. आणि ब्रह्मचर्य काय असं आहे? तर साधा नियम आहे ना. अजून लग्न झालंय का? मग ब्रह्मचर्य घ्यायला नको का व्रत? आधी असायचं, अगोदर सगळ्याला असायचं. पण आता कॉलेजला जायल्यापासून म्हणजे आता नवीन हे मोबाईल आणि ही जे वेस्टर्न कल्चर त्या निमित्तात आणि मुलं आजकाल, मी अनेक मुलांचं म्हणजे तपासणी केली, मुली मुलं सगळेच आहे ना, घेता का? नको म्हणते, म्हणजे बोलायला तयार नाही. त्याचा अर्थ काय? आमची मुलं पुण्यात जाऊन काय करतील, तुम्हाला तिथं चालतंय सगळं. आणि परत काय घटना घडली आणि परत कानावर आल्यावर अरे असं झालं. मग नियम घेताना ते घ्या बाबा, नियम म्हणा, नियम दे म्हणून संयमला. होती का हिंमत? म्हणजे नाही होत. तुम्हाला काय वाटतं का असं? म्हणजे आता ह्याच्यातली सगळ्यांची लाज संपली. म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये पापच वाटे ना, किंवा मी जर हे व्रत घेत नाही म्हणजे किती मोठं पाप आहे, कोणालाच वाटे ना. आणि मी त्या ठिकाणी धर्म श्रद्धान करायला बसलो. काय असतं? आणि तो वाचतोय ना की कशा प्रकारची ते विकार आहेत. आणि पुढे वाचतो अजून 2-3 बघा. कामदेव शत्रु, हा हे आपण वाचत होतो ते 613 होतं, ते राहिलंय, पुढे परत कधीतरी घेऊ. कामदेव रूप शत्रु का विकास आहे ना, ज्याच्या त्या ठिकाणी अब्रह्माचा विकास होतो
आणि त्याची दशा काय होते तर सांगितलं दिग्मूढ म्हणजे दिशाहीन आहे ना. परत भ्रांती से संयुक्त, तसंच उन्मत्त अर्थात सुदबुद रहित. मी कोणत्या मी कोण आहे हे सगळं ते काम सांगते ना. त्याच्या अधीन झालेला जीव हे सगळ्या गोष्टी विसरायला होते. आणि पुढं शंकित चित्तवाला, मनामध्ये सतत शंका राहा. कोणामुळे होती अशी, असं माझं कोणाला कळलं तर असं वाटतं का नाही. आणि जर काय असेल तुझं त्या ठिकाणी आणि मग मनामध्ये शल्य सारखं असतं का नाही, कळलं तर हे आता फोन वाजला कोणाचा नंबर आहे, प्रत्येक राजे झपाटते ते बोलणार थांबा माझा फोन नाही. आणि परवा अनिशचा फोन एक वाजला, म्हटलं नंबर आहे 600 तरी पण कोणाचा आहे नाही, असेल गिरायकाचा असेल. मी म्हटलं हे काहीतरी दिसते गिरायकाचा आहे म्हणतोय ती म्हणजे, आणि आज थोडं सांगणार आहे अडचणी. पण नाही म्हटलं ना, पापाची सुद्धा लाज वाटायला तयार नाही. इतकी निर्लज्जता त्या वेस्टर्न कल्चरमुळं आलेली आहे. तरी आपल्याला अजून बुद्धी यायला तयार नाही की भारतीय संस्कृती अगोदर 16-17 वर्षापर्यंत गुरुकुलमध्ये ठेवून तिथं पूर्ण ब्रह्मचर्य असायचं. 16 वर्षानंतर तिथनं काय बाहेर पडल्यानंतर मग गृहस्थ दशा स्वीकारायची का त्या ठिकाणी साधू दशा स्वीकारायची, हे त्याच्या परिणामाच्या विशुद्धीवर डिपेंड असायचं. अनेक जण दीक्षा घेऊन जायचे, त्यामुळे त्यावेळेस संघ असायचे 5-5, 6-6 हजार मुलींचे संघ असायचे. आणि काही दीक्षा घेऊन संसारात जात होते, नाही असं नाही. पण एक अभ्यासामध्ये लक्ष, जे मला काम करायचंय ज्या काळामध्ये त्याच्यामध्ये आपला उपयोग लागतो ना, त्याच्यासाठी हे सगळं आहे. म्हणजे आपल्या सुरक्षिततेसाठीच ही अनुव्रत, महाव्रत, संयम, तप, त्याग या सगळ्या गोष्टी माझ्या सुरक्षिततेसाठी आहे. पण मी नाहीच ना, मी जीव नाहीच ना. अडचण ही आणला मी हे संसार शरीर आणि भोग बस, बाकी मला काय कारण नाही. आणि त्याच्यासाठी मी काय पण करायला तयार आहे. तिकडे धर्माला सुद्धा पायाखाली घ्यायला तयार, इथपर्यंत तयारी आहे. जसं त्या चक्रवर्तीची झाली, नमोकार मंत्र लिहितो पाण्यावर, पायाने पुसतो पण मला, आणि वाचवा, मला मारू नका, झाले ना. का तयारी झाली? देहात्मबुद्धी, मी शरीर आहे इतकी म्हणून हे अभ्यास करायचा आहे. शरीर मी नाही, माझं नाही. आपोआप अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य, परिग्रह, परिमाण ही आपोआप भावना होईल. पण शरीर आणि आत्मा मी भिन्न आहे याच्या अज्ञानानं होतंय काय. आणि त्या एकत्वामुळे आपल्याला त्या संयमाची भीती वाटते. जेव्हा की संयम माझी रक्षा करणार आहे, तर मला वाटतंय असंयम माझी रक्षा करतो. सगळं उलट झालंय. हे आहे मिथ्यात्वाचं उलटी मानवी. ज्ञान माझी रक्षा करतं का अज्ञान? कोण करतं रक्षा? मग वाटतं का ज्ञान म्हणजे सम्यक ज्ञान, शाळेतलं नाही चाललं. सम्यक ज्ञान माझी रक्षा करणार का मिथ्या ज्ञान? पण नाही, प्रत्येकाचं वेगळंच चाललंय. काहीतरी आपल्या कल्पना घेऊन माणूस काहीतरी वेगळेच विचार करतो. रक्षण आपलं करा रे, कारण हे एवढाच जन्म नाही आहे, एवढीच पर्याय नाही आहे, ह्याच्यानंतर येणार आहे. हे शेवट समजू नका. मी आल्यानंतर काय नसतं, आपण चारवाक नाही आहोत. ही संपलं म्हणजे सगळं संपलं. ह्याच्यानंतर पुढं आहे, पुढं असणार आहे. मग पुढं काय असणार आहे आपल्याला सांगितलं ना. जे त्या ठिकाणी व्यभिचार करतील त्यांना नरकामध्ये गरम लोखंडाचा खांब आणि त्याला मिठी मारायला लावलं जातं. संयम माहिती आहे तुला? असं त्या नरकातलं दुःख त्याला भोगावं लागतं. तयारी आहे का? कशी तयारी आहे? मग ब्रह्मचर्याची तयारी आहे का तसल्या काय पुतळ्याला है ना, लोखंडाच्या गरम केलेल्या पुतळ्याला मिठी मारायची तयारी? बोल. काय रे, कशाला मिठी मारायची? कुणाला मारायची? ब्रह्मचर्याला मिठी मारतो म्हण. मग पंचमहाभूत साक्षीने घेऊ दे का पाहुणे? विचारतोय मी तुम्हाला. आपल्या आई वडिलांची परवानगी घ्यावी लागते म्हणून.
नरकामधल्या असल्या दुःखाचं वर्णन केलं. त्या पापामुळं आपल्याला सगळं माहिती आहे. तुम्ही नरकाची फिल्म बघितलेली आहे. हिंसा केल्यानंतर काय होतंय, चोरी केल्यानंतर काय होतंय, खोटं बोलल्यानंतर कसं त्या नरकामध्ये दुःख भोगावं लागतंय, हे सगळं मी पाहिलेलं आहे. परिग्रह साठवल्यानंतर मला काय नरकात दुःख भोगावं लागणार आहे हे मला कुठेतरी व्हिज्युअलाइज करून दिलेलं आहे. पण मी त्या सगळ्याला नजरेआड करून पाप करायचं काय त्या ठिकाणी सोडायला तयार नाही. कारण मी म्हणून म्हटलं देहात्मबुद्धी आहे. त्याच्यासाठी भेदज्ञानाची किती गरज आहे. मी जीव आहे, मी जीव आहे, मी चेतन आहे ना. ह्या शरीर संसार भोगापासून भिन्न आहे, यांचा माझा काही संबंध नाही. हे काही काळापुरते मिळालेत, परत भविष्यात हे नसणार आहे. आणि हे आतमध्ये दृढ नाही झालं तर आपण आपल्यासारखे असुरक्षित दुसरे कोणी नाही. ते आपला घात करणाऱ्या गोष्टी आहेत. जसं ते माकड आहे, कोणतं, ज्याच्या हातात राजाने सुरक्षिततेसाठी तलवार दिलेली आहे. दिले का नाही? माकडाच्या हातात फुलीतच ना. माकडाने रक्षा करायला लागल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती, तुम्ही ठेवले का नाही? माकड तुमच्याकडे असली तलवार घेऊन तेव्हा कुठलं माकड घात करायला माहिती नाही. जसं त्या हस्तिनापूरला कुठलं माकड कधी येऊन चावल माहिती नाही. मागला कळले आता ते खूप माकडं असते तिथं. आणि ते माकडं केव्हा कधी कोणाला येऊन पकडतील माहिती आहे का? तशी इथं माझ्या आजूबाजूला असे सगळे मंकीज आणि डॉंकीज. कधी कोणतं माकड, सगळ्याच्या हातात माझा घात करण्याची तलवार. कोणतंही करू शकतं. आपण इंदिरा गांधीचं बघितलंय, ज्याला रक्षक म्हणून ठेवलं त्यांनीच मारले. आणि आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या घटना आहेत. पण तरी सुद्धा माझा विश्वास अजून त्याच्यावरचा उडायला तयार नाही. बघतो आपण अनेक जणांचं शरीर आत्ता आहे चांगला, हार्ट अटॅक आला गेलाय, तरी आपल्या शरीरावरचा विश्वास उडायला तयार नाही. बघतोय आत्ता कालपर्यंत करोडपती होता, आज करोडपती झाला, तरी आपला धनावरचा विश्वास उडायला तयार नाही. धनामुळे त्या ठिकाणी सुख मिळते, आयुष्य मिळते असं होत नाही. तरी सुद्धा माझा धनावरचा विश्वास उडायला तयार नाही की धन माझा रक्षक नाही. उलट मला त्या धनाची डोळ्यात तेल घालून रक्षण करावं लागतंय दिवस रात्र. जर जास्त आले घरात ठेवले तर उल्हास झोप लागते काय? नाही लागत म्हणते, म्हणजे आहे त्याच्याकडे. ज्याच्या घरात, आता तुम्ही गावाला चालला होता त्यावेळेस आणून दिलं होतं का नाही सगळं जे काय असेल ते, आहे की नाही? किंवा गावाला गेला तर तुमच्या घरी कोणतरी राहतं की नाही माणूस? का? म्हणजे आपल्याला आपलं घर कधी रिकाम, कारण मला माहिती आहे माझं त्याच्यामध्ये काय आहे. मग माझ्यामध्ये काय आहे, माझं वैभव, त्याच्या रक्षणासाठी दुकानात गेल्यानंतर सुद्धा, म्हणजे इथं असताना तर चाललंय बरोबर, जसं तुम्ही घरात राहताय तर त्या ठिकाणी तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही रक्षणाचा. पण जेव्हा दुकानात जाता असं म्हणतं आहे ना, तसं इथं आत्मा, म्हणजे इथं शास्त्राला आला, मंदिरात आला तोपर्यंत भीती नाही, म्हणजे तुम्ही तुमच्या घरात आहे. आता आपल्याला रक्षणाची भीती नाही, पण बाहेर जाताना एक माणूस ठेवायला पाहिजे का नको? नाही, कुणाला नाही. इथं जसं इथं वॉचमन ठेवा म्हणून सांगतोय, पण कुणी ठेवायला इथं तयार नाही. का? पैसे कोण घालवायचे आणि कोणी पैसे द्यायचे? अरे कोणी देऊ नाही तर ना देऊ, माझ्या घराची रक्षा. उद्या घरात कोणी आलं शिरलं, दुपारी कोण नसतं, बायका घरात असते. आजकाल घटना अनेक ठिकाणी पाहिल्या, आणि येऊन घरामध्ये मारून गेलं, आपले पैसे नेले आणि बायकोला मारलं असं समजा राहू. मग काय होईल? मग परत म्हटलं ना, परत बोलून येत नाही. जसं गाडी आपल्याकडे, आपण साधी गाडी घेतली बिगर एअरबॅगची आणि गाडी जाऊन धडकली, पोरगा मेला आहे ना, आणि परत म्हणत बसलो एअरबॅगची गाडी घेतली बरं झालं असतं. हा, परत म्हणून ती काय जिवंत होणार आहे का? म्हणजे ज्या वेळेस मला रक्षणाची योग्यता, जिन धर्मासारखा धर्म मिळाला, म्हणजे जसंच्या तसं वस्तू स्वभाव सांगणारा जिन देव मिळाले, आणि मग जर मी माझं रक्षण करायचं सोडून तसंच मोकळं घर सोडलंय, मोकळं, आणि कुलूप सुद्धा नाही बाहेर जाताना. आता जो धर्म मी ग्रहण केलाय तो मी कुलूप लावून सुरक्षित ठेवतो, हेच तर धन आहे. धर्मालाच धन म्हटले सगळीकडं, पण त्याला आपण सुरक्षित ठेवतो का? ज्याच्याद्वारे माझी रक्षा होणार त्याचं रक्षण नाही, आणि मग तो माझं रक्षण का करणार हा प्रश्न येतो. म्हणून म्हटलं धर्म कोणाचं रक्षण करतोय? धर्मो रक्षती रक्षित. जो धर्माचं रक्षण करेल धर्म त्याचं रक्षण करेल, असा त्याचा अर्थ आहे. मग मी करतो का धर्माचं रक्षण हे बघून घ्या.
काय स्वप्न गेलं? पाया पडल्यामुळं काय झालं है ना? रक्षाबंधनाला लगेच काल शास्त्र झालं, पाया पडला, फरक काय पडला? पण मी सांगितलेली काय गोष्ट ऐकली त्यांनी? पण काय जणांनी आहे ना, जे सांगितलं ते त्यांनी ग्रहण केलं आणि त्यानुसार परिणाम पण झालं. जसं विपुल, तुम्ही काय केलं? नुसतं पाया पडला, काय 4 लोक झाले, पाया पडला पण सांगितलेलं एक ऐकलं नाही. मग त्या पाया पडण्याचा म्हणजे म्हटलं ना, हा विनय, त्यातनं मला लाभ काय होणार? चर्चाशी म्हणून माझी म्हणजे मी जीव आहे एवढं कुठंतरी विचारात घ्या. संयम, तरण आहे ना, आणि कुठेतरी ह्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. नाही आहे हे आपलं काय, ह्याच्याद्वारे आपण सुरक्षित नाही आहोत. आज किती मस्तीत राहिला तरी सुद्धा सगळी मस्ती जिरणार आहे. ज्यावेळेस शरीरातनं जीव निघणार आहे, शरीरात रोग होणार आहे, प्रतिकूलता पापाची उदय येणार ना, ती सगळी मस्ती जाते. म्हणून आत्ताच मस्ती न करता, अहम न करता सतत धर्मचिंतन ठेवलं तर प्रतिकूलतेमध्ये कुठेतरी निभावून निघणार. नाहीतर कोण नाही, कोण नाही, कोण नाही, कोणी कोणाचं नसतं या संसारामध्ये. फक्त म्हणून म्हटलं स्वार्थाची सोबती, फक्त जोपर्यंत माझं काम आहे चालतंय तोपर्यंत माझं. जर काम नाही, कामाला आलं नाही, म्हणून म्हटलं बेडवर पडलेला मनुष्य कोणाच्या कामाला जेव्हा येत नाही त्यावेळेस कळतं की कोण कोणाचं असतं नसतं. हातपाय चालते तोपर्यंत सगळे तुम्हाला आपलं म्हणतील. ज्या दिवशी हातपाय बंद पडतील त्या दिवशी कोणाच्या मनात नसणार आहे. सगळे आपल्या आपल्या कामात असतील. ते पडलेला मनुष्य तिथंच पडून असतो. वेळ सुद्धा नसतो त्याच्यासाठी बोलायला. असतो का? असतो का? कोण येते जाते? या 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 म्हटल्यानंतर माणूस मग नाही, ही परिस्थिती. पण हे डोळे उघडून बघणार केव्हा? विष्णुकुमार मुनींनी राव त्यांची मुनी दशा सोडून जर तिथं 700 मुनींची रक्षा करतील, मला 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 काय प्रॉब्लेम आहे धर्मरक्षणासाठी? नाही. म्हणून चिंतन करत रहा. चिररक्षक धर्म हमारा हो हो, धर्म हमारा चिरसाती, जग में न हमारा कोई था हम भी न रहे. सतत माझा धर्मच माझा रक्षक राहो आणि माझा सतत कोण साथी राहो? धर्मच माझा सतत साथी राहो. असं आहे. कारण त्याला सोडून जग में न हमारा कोई था. हे पक्क समजा, पक्क समजा. आणि आपण प्रत्यक्ष सगळेजण अनुभवतोय. ज्यांना ज्यांना मी माझं म्हटलेलं आहे असे अनेक जण आम्हाला सोडून गेलेले आहेत. काय तुम्ही रडला केला, काय केले, उपाय पण थांबलेले नाही कोणी सुद्धा. जातायत शरीर जाणार आहे एक दिवस. त्यावेळेस जे संकलेश परिणाम होतील ना, त्याच्यातनं कोण वाचवणार? धर्म असेल तर तुम्हाला संकलेश होऊ देणार नाही. जाणणार आहे हे भिन्न आहे, मी भिन्न आहे, हे जाणारच होतं. मी तर अनादि अनंत शाश्वत अजर अमर आहे, असा जो कॉन्फिडन्स आहे त्यावेळेस त्या समाधी मरणाला किती आनंदाने त्या ठिकाणी सामोरे जातो. मृत्यू त्याला भीतीचं कारणच भासित होत नाही. अज्ञानी मृत्यूला घाबरतो. मृत्यू रक्षक आहे का भक्षक आहे? ज्ञानीसाठी मृत्यू रक्षक असतो आणि अज्ञानीसाठी भक्षक असतो. मरण मला माझं रक्षण करणार का नाही? कोण रक्षण करणार आहे माझं? खरं तर मेलं समाधी माझं रक्षण करणार. तर मला सिद्ध पद मिळेल, अशरीरी पद मिळेल. मरणच नसलं तर काय? आणि आम्ही सगळे त्या मरणाला जवळ ठेवायला बघतो. म्हणजे शरीराला राहू दे, शरीर राहू दे, शरीर मर 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 असा त्याचा अर्थ. शरीर ठेवायचे, मर ना तर ठीक आहे. मी अशरीर मी म्हटलं कुठंतरी आतमध्ये दृढता यावी लागेल. आज आणा, उद्या आणा, अनंत काळानंतर आणा. कोणी कोणाचा आहे ना जबरदस्ती करू शकतो का? संयम मी तुझ्यावर आत्ता करू शकतोय का? म्हणजे तू हे काम केलंच पाहिजे तर करू शकतो का? नियम घेतलाच पाहिजे असं म्हणून तू घेऊ शकतोय? कसं बघतोय बघा. तुम्हाला भीती वाटली पाहिजे. आपली मुलं किती असुरक्षित आहेत नियम नसल्यामुळे. गांधीजीला ज्यावेळेस फॉरेनला जायचं होतं त्यावेळेस त्यांच्या आईने नियम दिले होते नाही माहिती आहे का? फॉरेनला चाललाय, पहिल्यांदा नियम घे. परस्त्रीचा त्याग केला पहिल्यांदा. दारू प्यायची नाही, मांस खायचं नाही, धर्म परिवर्तन करायचं नाही, हे नियम दिले होते. त्यावेळेस त्यांना फॉरेनला जायची परमिशन मिळाली.
पुणे आमच्यासाठी आता फॉरेनच आहे, लक्षात राहू दे. आणि पुण्याला जातो ना, हे फॉरेनला जाताना नेहमी नियम देऊन पाठवत जावं असं मला सांगायचं पाहुणे. तर जायचं नाही तर जायचं नाही. आपल्या मुलांची तुम्हाला का काळजी नाही हे मला म्हणायचं. आपल्या मुलींची तुम्ही इकडं बाकी सगळं करताय त्यांचं, पण जे मुळात करायला पाहिजे त्यांची रक्षा, त्याच्याकडे आमचं. तुम्ही त्यांना पैसे देताय, कपडा लत्ते देताय, बाहेरचे सगळे कॉलेज चांगलं, हॉस्टेल चांगलं, सगळं चांगलं, गाडी चांगली, सगळं चांगलं दिलं, ह्यानी त्यांची रक्षा आहे का? तुम्ही फोनवर सांगितलं हे फिरू नको, इकडं तिकडं जाऊ नको मोटरसायकलवर, ही रक्षा आहे का त्याची? उलट फिरल्यावर त्याचं रक्षण होईल का घरात बसून तिथं रक्षण होईल हॉस्टेलला? तुला काय वाटतं? पण तुला वाटतं माझा मुलगा कुठं मोटरसायकल लांब गेला म्हणजे सुरक्षित आहे? नाही गेला नाही तर अशी तुमची मान्यता आहे. अरे सुरक्षा त्याची कशामुळे आहे? जर धर्म असेल तर त्याची सुरक्षा. ठीक आहे. ओम नमः. ओ प्रभू मी मनोसंताय खऱ्या देवशास्त्र गुरुयांचा केंद्रियापासून पंचेंद्रिया काही जीवांची हिंसा स्वाध्याय करीत असताना घडलेले या सर्व शैक्षणी बसता व्यक्त करून सर्व शैक्षणिक माझ्या असंख्यात प्रदेशामध्ये सुरक्षित आहे. मी माझ्या स्वचतुष्टयाने सुरक्षित आहे. मी माझ्यामध्ये असलेल्या नास्ती धर्माने सुरक्षित आहे. माझ्यामध्ये परवस्तूचा किंचित देखील प्रवेश नाहीच. निर्भय आहे. मी आत्मा उत्तम ब्रह्मचर्य धर्म संपन्न आहे. संसार शरीर भोगांपासून हा माझा आत्मा भिन्नच आहे. विसर्जन.